आम्ही असाच तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन आला आहे. ग्रेट रेडी विथ माझ्या मामाची पोरगी. चला तर आपण सुरू करू व्हिडिओ. तर आम्ही पहिले तुम्हाला दाखवतो आम्ही कोणते कोणते ड्रेस घालणार आहे. तर मी घालणार आहे हे मस्त असा स्कर्ट, खूप सुंदर आहे हा, आणि त्याच्यावर हा असा टी शर्ट. हा नवीनच आहे, आम्ही ह्याचं लेबल सुद्धा निघालेले. आता माझ्या मामाची पोरगी काय घालती मी तुम्हाला दाखवते. तर ती हे घालणार आहे, हे एक टॉप आहे आणि एक मस्त अशी लेगिन्स टाईप आहे. आता मी ही तुम्हाला काढून दाखवते, थांबा. तर ही तिची अशी जीन्स सारखी थोडी पॅन्ट आहे आणि हे छान पण हे बघा माझ्या सूट पण होती, खूप छान आहे. आता मी तुम्हाला ड्रेस दाखवते. हा हिचा एकदम सुंदर असा ड्रेस आहे. त्याच्यावर ना चमकी लावले म्हणजे छोटे छोटे मोती, आणि हे नवीनच म्हणून आम्ही लेबल पण नाही काढला, खास व्हिडिओसाठी ठेवलंय. आणि हिचा नेक बघा ना समोरचा किती सुंदर आहे. ह्याला असं हे पण आहे. हे ड्रेस माझ्या आत्यांनी घेतलाय आणि ही व्हिडिओ काढाली आहे ना ती माझ्या त्याची मुलगी आहे, म्हणजेच मी. चला तर मी ह्या ड्रेसला घालून दाखवतो. पहिले आपण मेकअप करू, पहिले आम्ही फेस वॉश करून येतो. तर मग आम्ही म्हणलं मेकअप करायचाच आहे, तर आम्ही फेस वॉशसोबत मस्त फेस पॅक पण लावून घेतला आहे. तर अशी मी भूतसारखी तर आता मी ह्याला वॉश करते 5-10 मिनिटांनी. तोपर्यंत मी थोडंसं टाईमपास करून घेते. इथं माझी बहीण आली आहे, मामाची मुलगी. तिनं पण लावला, तिनं पहिल्यांदाच लावला आहे. मी तिला म्हटलं एकदा लावून बघ तुला कसं वाटतं, आणि मग तुझा लुक बघ किती असा उजळून येईल. तर आता आम्ही ह्याला धुवून येतो. तर आता आम्ही फेस वॉश केला आहे, तर आता पुसून घेतो टॉवेलने. धरतो टॉवेल, खाली आहे ती पण फेस वॉश करून. चला तर आम्ही आता तुम्हाला मेकअप करतो. तुझी टिकली निघाली, माझी टिकलीनी गेली, मी काढते तिला आता. बघू शकतो. पहिले तर मी ही फाउंडेशन ड्राय पावडर लावती आहे. माझ्यासोबत मला माझ्या मामाच्या पोरीचा पण करून द्यायचा आहे मेकअप. नाही तर मी तिचा अर्धा करून देणार आहे आणि अर्धा ती स्वतः करणार आहे, कारण की मला माझा पण करायचा आहे. आणि तुम्ही नोटीस केलं असेल माझ्या मामाची पोरी माझ्यापेक्षा गोरी आहे. मी थोडी काळी दिसते, पावडर खात होते आता मी. धर पावडर लावून घे. ओय चला तर आता मी सनस्क्रीन लावते. मी काय करू? बघू शकता. तर जर तुम्ही सकाळी जात असाल तर सनस्क्रीन लावणं खूप जरुरी आहे, आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच जरुरी आहे. त्याला मी सेट करण्यासाठी आपली पाऊंड्स पावडर लावते. आता मी पावडर लावत आहे. तर आता मी सनस्क्रीन सेट करण्यासाठी आपली पाऊंड्सची पावडर लावून घेत आहे. आता मी सनस्क्रीन लावत आहे. बघा सनस्क्रीन. तर आता मी BB पाऊंड्स क्रीम लावत आहे. इकडं दिने इकडं दने. आता मी त्याला असं करत आहे. तर माझा खालचा बेस पूर्ण कंप्लीट झालेला आहे, पाहू शकता. तर आता ही करती तिचा कंप्लीट बेस.
तर आता ही पाऊंड्स लावत आहे आणि ती विसरून गेली की मी पाऊंड्स लावणार आहे. आता ती पाऊंड्स लावते. आता मी पाऊस लावत आहे. हे त्वचाला खूप छान आहे. तुमच्या त्वचाला काही होऊ शकत नाही. तुम्हाला जर लिंक पाहिजे आहे तर माझ्याकडून घेऊ शकता, नाही तर माझ्या बहिणीकडून घेऊ आणि शकता. आम्ही ते गुलाबीवाली नाही यूज करत कारण की ही खूप स्मूथ आहे आणि हिचा जो कलर आहे ना तो आपल्या चेहऱ्याला एका फाउंडेशन सारखा लुक देतो. तुम्ही पाहू शकता ह्याचं कलर पहा तुम्ही. हे बघा कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हिचा. चला तरी आता आम्ही पूर्ण आवरून बघा घेतो. कसं झालं त्या पावडरने, किती छान त्वचा आहे. तर अशा आमच्याकडे 2 शॅडो पॅलेट आहे. तर आता आम्ही हे यूज करणार आहे. हे हिचा हे माझा आहे. तर आम्ही एक्सचेंज केला आहे. ही हे लावण आणि ही मी लावण. कारण मला हे खूप आवडले आहे. हे खूप इझिली ब्लेंड होतं आहे आणि हे म्हणजे माझे ना खूप असं कोरडं हे खूप असं स्मूथ टेक्स्चर येतं. तर मी हे लावत आहे आणि मी माझ्या बहिणीचं लावत आहे. ती मला काय पण देऊ शकते. हे बघा ही किती छान आहे. आणि ह्याचं तर तुम्ही बघून तर हे झालं बघा. हे असं दाखव. चला तर मी एका ह्याचं लावून घेतलं आहे. तर दुसऱ्या ह्याचं पण लावते. तर ना मी असा पिंक शेड घेतला आहे आणि त्याच्यावर मी पर्पल लावणार कारण की माझा जो स्कर्ट आहे पिंक आणि पर्पल असा ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आता मम्मी ना आजी आलते म्हणे हे काय करताय. आम्ही खूप पसारा पांगवला आहे बेडवर. तर स्वीट दिसते मला खूप घाम येतोय. तर आता मी हिच्या पॅलेटला लावते. कोणता पर्पल लावू. तर हा पर्पल शेड घेतला मी थोडासा. असा शेड येतो. थोडा मी डार्क लावते असं मला वाटतंय. पण हे असंच माझा साधा सिंपल छान दिसतोय. तुम्हाला वाटत असं नाही काय करते किती घाण दिसतीये. पण तसं नाही आहे. मी जेव्हा आयलाइनर लावून तेव्हा खूप छान दिसते. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल माझ्या मम्मीचा. आई आई म्हणत असेल ते. चला ठीक आहे. तर माझा आय मेकअप थोडासा कंप्लीट झालेला आहे. तर आता मी आपले इनोर कॉर्न हे करत आहे हायलाईट माझ्याकडे ह्याच्या. तर इनोर कॉर्न तर माझी बहीण खूप चिडली आहे. ती म्हणती तू कॅमेरापासून हटतच नाही आहे. किती वेळची तिथंच उभा राहिली आहे. हो सॉरी मी तिचा ब्रश घेतला आणि मला दुसरा घ्यायचा होता. पकड. ठीक आहे मग मला ह्या ब्रश घ्यायचा होता कारण की ह्याच्याने खूप चांगलं होतं. नाही तुझाच आहे. आता मी हे लावणार आहे. ह्याच्यातलं तुम्हाला दाखवणार आहे मी कुठलं लावणार आहे. मी ह्याच्यातलं बघा हे लावणार आहे. तुम्हाला छान वाटतं किंवा नाही वाटतं पण हे खूप छान वाटते. चला तुम्हाला मी दाखवते. बघा किती छान वाटते. माझी बहीण एक पागलच आहे. हटतच नाही. माझं एकीकडचं तर पूर्ण कंप्लीट झालं आहे आणि ते खूप छान दिसत आहे. माझी बहीण आता माझ्यावर जलत आहे वाटायला. मला असे शब्द कुठले एक येत नाहीत. आता मी दुसऱ्या डोळ्यावर लावते.
तर तुम्ही पाहू शकता मी मस्त असे आयलाइनर लावून घेतलं आहे. आम्हाला अजून काही सुद्धा मेकअप जमत नाही हे मी माझ्या मामाच्या पोरीला सांगितलं होतं, पण तिने मलाच काही बोललं आणि कसा विचित्र झोकरासारखा मेकअप करून घेतला आहे. तर आता माझा मेकअप खूप सुंदर झाला आहे. आता मी ना ग्लिटर लावते, काही मी ग्लिटर लावायची विसरून गेली आहे पूर्ण. ठीक आहे, माझा फेवरेट पार्ट आहे ग्लिटर. तर ग्लिटर मी कोणतं लावायचं होतं, मी कधीच गोल्डननी लावते. गोल्डन लावू का, नाही मी पिंकच लावते. आणि आमच्या घरात ना भांडे लावणं सुरू आहे म्हणून थोडा आवाज येतोय भांड्यांचा. तर आता माझा आईज मेकअप तर पूर्ण सेट झालेला आहे. तर आता मी म्हणलेली माझं किती घाण झाले बघ, मी किती छान केले, तुझी गरज पण नाही लावायची. जा ठीक आहे जा. तर आता मी लिपस्टिक लावते. तू माझी एक मदत करची काय, मला आयलाइनर लाव. हो लाव ना. लावते चल. आता बघा बरोबर माझी मदत लागली का नाही तिला. आता हे आयलाइनर लावणं तिला माहिती किती टफ आहे आणि ते फक्त मीच करू शकते, म्हणजे दुसरी पण करू शकते, फक्त आमच्या दोघीमधून मी करू शकते. तर मी आयलाइनर लावून येते. आणि बघा माझा दीदी माझं किती छान केलाय. पण मी माझा स्वतःच इतका घाण केला. मी काय म्हणते, मी जेव्हा दुसऱ्यांच्या करते ना तो खूप सुंदर होता आणि मी जेव्हा माझा करायला येते ना एकदम घाण असंच होतं. आता मी लिप लावते. बघा किती छान झाले. मी तुम्हाला डोळे बंद करून दाखवते. किती तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही इथे संभाजीनगरला असलं तर लक्ष्मी पार्कला याल, नवला याल. माझ्या बहिणीकडून करून ते मी त्याला भांडणं पण करते. किती छान केले माझी बहीण. इकडे ना काय प्रेम तू किती जाते बघताय ना. मी लिप लावून येते आता. आता माझं आय शॅडो लावायचे झाले आणि काजळ बी लावायचे झाले. माझ्या बहिणीनेच केलं. जर माझं झालं नसतं तर असं तुम्हाला ही असं मी मुलावानी वाटत असेल, पण तुम्ही माझं मेकअप जर खूप छान दिसेल. तुम्ही म्हणे काय लडके आहे भाई. आता तिला मी लिपस्टिक दिली. काय म्हणती, कसली लिपस्टिक आहे तुझी, दाखव ना. लय छान आहे. नुसतं भांडणं करती. हे तुम्हाला आय शॅडो घ्यायचे असले तुम्ही मीशोवरनं मागून घेऊ शकता. हे खूप छान आहे. हे माझ्या मामाच्या मुलीचं आहे आणि हे माझं आहे. खूप छान आहे बघा. तिकडं. तर पहा ही मागच्या जमान्याची लिपस्टिक वाटती मला, सॉरी. तर आता मी हीच लावली आहे. आणि मी ही लिपस्टिक वापरते, पण तिनं मला एवढा फोर्स केला की मला हेच लावावंच लागलं. मला देशील हे वाली. किती लावली. तर आम्ही कॅमेऱ्यामध्ये बघून काही काम करतोय आणि काही आरशात बघून. आणि जर बहिणी रेडी होते ना, बापरे, ती माझं सामान वापरतीये मी माझं वापरतीये. म्हणजे ना मला माझं सामानच नाही भेटत आहे सगळं तिच्याकडे बघायला गेलं तर. चला आता माझा मेकअप रेडी झाला आहे, पण मला तर ज्वेलरी घालायची. वाव, असं फेवरेट पार्ट. तर आता मी टिकली लावते. ब्लश राहिला तर ब्लश लावते. तर आता मी पर्पल ब्लश लावत आहे. मला कॅमेऱ्यामध्ये काही नीट दिसत नाही म्हणून मी आरशात जाते. आता बघू माझी लिपस्टिक पण झाले लावायची, माझे आयलाइनर पण झाले. आता थांबा, माझ्या केसाचा पार्ट झाला. तुम्हाला वाटत असेल माझी पोटकी दिसत, पण माझे आयलाइनर पण खूप छान आहेत. म्हणजे ती पण माझी इतर बहीण म्हणली पुसून नको, एक छानशी बरीच दिसाली आहे. किती छान दिसाले मी. चला तर आता मी मेकअप फिक्सर लावत आहे मेकअप फिक्स करण्यासाठी. तरी तर मी पहिलेच वही घेऊन ठेवली आहे, कारण की त्याला सुकवायला लागतं. मला डोळ्यात असं जातं ना ते मेकअप फिक्सर, मला बिलकुल नाही आवडत. पण मेकअप
ठिकाणासाठी लावावं लागतं. माझा पण मेकअप आता झाला आहे. मी पण आता हे करून पूर्ण करत आहे. माझी बहीण मला हवा घालते बघा. तिचा हात दुखतो, तिच्या हाताचं ना नख निघलंय ना म्हणून तिला हवा घालता नाही येते. तर आमचा फायनल टचअप टिकलीनीच होतं म्हणून मी टिकली लावत आहे. अरे तर ही सुंदर मी टिकली लावली आहे आणि हिला पण लावते आहे. दीदी मला पण लावशी. माझी बहीण टिकली खाल्ली होती आणि मी वरती लावते. मला वरती टिकली खूप आवडते. मला पण आवडते. तू खाली का लावते मग मला? ठीक आहे बस. हां मी ते किती याची तू. चला तर आता आम्ही हेअरस्टाईल आता जस्ट आम्ही तेल लावतो बरं का. आमच्या मागं खूप माझी आजी आणि मम्मी पडलेलं तेल लाव तेल लाव तेल लाव तेल लाव. तेव्हा मी म्हंटल ते तेल लाव तेल लाव तेल लाव तेल लाव असं तेल लाव तेल लाव तेल लाव तेल लाव आणि आम्ही तेल नको लावू तेल नको लावू. चला तर आम्ही हेअरस्टाईल घालतो कशी तरी. आम्ही झुट्टाच पाडणार म्हणजे तर फक्त तो डिझाईन वगैरे करू असं समोर. तर आता आम्ही हेअरस्टाईल पाडतो. तर पाहू शकता तर माझी हेअरस्टाईल खूप सुंदर माझ्या मामाच्या पोरीनं घातली आहे आणि मागून मी असं रोज लावला आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझ्या मामाची पोरगी काही कमी दिसत नाहीये. तिनं खूप सुंदर आहे कारण की मी ना तिची इथंच असे 2 जुट्टी घातली आहे. मी तुम्हाला दाखवते. दिसत आहे बघा तिने मस्त अशी 2 जुट्टी घातलेली आहे. किती क्यूट दिसतीये. मी तर म्हणली माझ्या फिदा झाले. मी तिचे खूप फिदा झाले. आता आम्ही आमची आउटफिट चेंज करू आणि बघा किती छान झालंय. मी माझा ड्रेस घातला आहे. मागून पण बघा तुम्ही किती छान दिसत आहे माझं पूर्ण. आणि हे पण बघा हे माझी पॅन्ट आहे किती छान दिसत आहे. आणि जर तुम्हाला चला तर मी आलेले आहे. बघा माझा स्कर्ट ज्याचा घेर खूप छान आहे आणि हे असं मस्त टी शर्ट आहे. तर हा मला नुसता स्कर्ट भेटला होता. पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर असं हा स्कर्ट आहे खूप असा सुंदर. तर आमचा मेकअप वगैरे सगळे झालं आहे. तुम्ही नोटीस करून घ्या आता. चला तर मी तुम्हाला इथं केवढा पसारा झाला ते दाखवते. बघा आम्ही पूर्ण बेड घाण केला आहे. पहिले आम्हाला ह्याला आवरायचे मग आम्हाला थोडीशी असे रील्स काढायचे डान्सचे. चला आणि 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 लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर हे कधीच विसरायचं नाही. स्पेशल आमच्या व्हिडिओला. चला तर एकदा माझ्या बहिणीचा माझ्या सोबत लुक बघून या. मी तिला बोलवून आणते. आता ही रुसली होती आणि टीव्ही पॅनलच्या खाली जाऊन बसली होती. मला म्हणे तू तुझ्या चिकटीचा व्हिडिओ काढ. माझा जेव्हा मी काढतो मला ढकलून देते. तर बाईचा पाहून घ्या एकदा. विला पाहून घ्या. तर आम्ही दोघी सोबत कसं